बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळी सकाळी एक विचित्र दृश्य मला पाहायला मिळालं नाशिकमधनं। नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिंदे टोळीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या कार्यालयासमोर एका मंदिरामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन केलं। दर्शनासाठी आले असतील, त्यांनी आजवर 5 वर्षात जी काही दगड फोडलीत त्याचा कार्यअहवाल ठेवण्यासाठी आले असतील, जे काही असेल, पण जागा शिवसेनेच्या कार्यालयाच्या समोरची निवडली। आता हे शक्ती प्रदर्शन म्हणावं की काय म्हणावं याचा उल्लेख स्वतः भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानेच केलेला आहे। त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवेल, नेमकं हे कशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन होतं। पण लक्षात घ्या, यांचा केमिकल लोचा झालाय कुठेतरी, केमिकल लोचा। कारण शक्ती प्रदर्शन कुठे करावं? जी काही 400-450 माणसं असतील, 438 माणसं त्या दिवशी ठाण्यामध्ये आली होती मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर। 438 माणसं, 39वा कदाचित असू शकतो, नसू शकतो, मला माहित नाही। एखादा फोटो काढणारा 39वा असू शकतो। पण शक्ती प्रदर्शन कुठे करावं याची देखील जाण नाही की विसरले की काय, की तुम्हाला शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये किंवा तिकडे सागर बंगल्याच्या बाहेर जिकडे तुमचे बॉस बसतात तिकडे करायला पाहिजे। आता शिवसेनेच्या कार्यालयांच्या समोर जाऊन शक्ती प्रदर्शन करून तुम्हाला नेमकं काय साधायचंय? विचार करा, जवळपास 3 वेळा ठाण्यामध्ये येऊन ठिय्या मांडला। त्यामध्ये एकदा दादा भुसेंनाही घेतलं, पालकमंत्र्यांना। आता दादा भुसे येऊनही काही झालं नाही। जी गोष्ट दिल्लीतून मंजूरच नाही, कारण तुमचा पक्ष, तुमची टोळी, तुमचा गट, टोळकं म्हणा तुम्ही, हा चालतो दिल्लीच्या आदेशावर। जोपर्यंत दिल्ली त्याच्यामध्ये हवा भरते तोपर्यंत तुमचा गट चालणार, किंवा देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला, तिथून जो काही आदेश निघेल त्याप्रमाणे। आता नाशिक असेल, कोकण असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या अशा जागा आहेत जिथे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेमुळे कधी हातपाय पसरायला जागाच मिळाली नव्हती। आता ही असली आयती आणि नामी संधी भारतीय जनता पक्ष सोडेल का? तुमच्यासारख्या माणसांचं काय त्यांच्यासाठी? तर काहीच नाही। लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे आंदोलन शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर करत होतात त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची लोक मनातल्या मनात हसत होती की ह्या माणसाचं नेमकं चाललंय काय। कधी आंदोलन ठाण्यामध्ये, कधी शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर। ठाण्यामध्ये 3-3 वेळा ठिय्या आंदोलन करून देखील तुम्हाला अजून देखील ते खासदारकीचं तिकीट नशिबी लाभलेलं नाहीये, 3-3 वेळा। आता विचार करा, तुमचे ठाण्याचे नेते, ठाण्याच्या 3.5-4 गल्ल्यांचे नेते एकनाथ शिंदे काय म्हणत होते? तुम्हाला आठवत असेल ते विधान, शिवसैनिकांनो तुम्हासाठी सांगतोय मी। भर विधानसभेत म्हणाले होते की याच्यातला जर एक जरी आमदार पडला किंवा खासदार जे काही असेल ते, याच्यातला एक जरी पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल। आठवतंय तुम्हाला हे विधान? त्यांनी अगदी सत्य सांगितलं आणि अजून देखील ते शब्दाला जागतायत। अजिबात त्यांच्या शब्दाला मी ते खोटं ठरवणार नाही, ते अजून देखील त्यांच्या शब्दाला जागतायत। याच्यातला एक जरी पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल। तुम्ही विचार करा शिवसैनिकांनो, त्यांनी अतिशय योग्य सांगितलं, पडण्यासाठी लढावं लागतं, बरोबर? पडण्यासाठी लढावं लागतं आणि लढण्यासाठी तिकीट मिळावं लागतं। कळतंय तुम्हाला काय मला काय सांगायचंय ते? लढण्यासाठी तिकीट मिळावं लागतं। जर तिकीटच मिळाली नाहीत कुणाला, या 40 जणांना जर तिकीटच मिळाली नाही तर पडतील कसे? पडणार नाहीत म्हणजे हरणार नाहीत, मग ह्यांना गावीही जायला लागणार नाही। ते अगदी सगळ्या नियमअटींना धरून चाललेले आहेत। ते नरसिंहाने कसं हिरण्यकश्यपाचं पोट फाडलं होतं वगैरे, ते बरोबर सकाळची वेळ, संध्याकाळची वेळ, ना जमीन, ना पाताळ, ना आकाश, काहीच नाही, ना हाताने, ना शस्त्राने, ना कशानेच सगळ्या अटी शर्तींची पूर्तता केली होती त्याचं पोट फाडताना। अगदी ह्यांनी तसंच केलेलं आहे। तुम्हाला जर तिकीटच मिळणार नाही तर तुम्ही पडणार कसे आणि नाही तर हरणार कसे? विषय संपला। ही अशी चालाख खेळी एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। जवळपास 2 टर्मचे तुम्ही खासदार राहिलात। 2 टर्मच्या खासदाराला, कृपाल तुपानेचं तुम्ही उदाहरण घ्या, 2 टर्मच्या खासदाराला जर स्वतःची उमेदवारी स्वतःच घोषित करावी लागत असेल आणि अशा प्रकारे एखादा लावारिसासारखं तुम्हाला स्वतःचा कार्यअहवाल स्वतःच घेऊन मिरवत निघावं लागत असेल, कितीही तुमच्यावर वाईट अवस्था आलेली आहे हेमंत गोडसे। या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे कुठेतरी। आणि ही
शीतावरून भाताची परीक्षा करण्यासारखं आहे. जर ही शीताची अशी अवस्था असेल तर भाताचं काय होणार आहे? उलटं सांगतो मी थोडंसं तुम्हाला. त्या 40 आमदारांनी किंवा तो 41 नंतरचे वाईकर किंवा ते अपक्षांचं सोडा, पण ह्या आमदारांनी आताच ओळखावं, कृपाल तुमाणेंसारखा खासदार जर आज उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ राहिला असता तर तुम्ही मला सांगा, कृपाल तुमाणेंची खासदारकीची जागा आज जागच्या जागी राहिली असती. खरं आहे की खोटं आहे? आज हेच हेमंत गोडसे जे वारंवार मातोश्रीच्या बैठका करत होते, ज्यावेळेस एकनाथ शिंदे तिकडे गेल्यानंतर वारंवार मातोश्रीवर येत होते आणि बाहेर येऊन जाणून बुजून मीडियासमोर म्हणायचे आम्ही उद्धव साहेबांसोबत आहे, आम्ही उद्धव साहेबांसोबत आहे. आणि आज ह्याच हेमंत गोडसेंची काय दयनीय अवस्था झाली तुम्ही सर्वांनी पहा. आज जर हेच हेमंत गोडसे मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिले असते, आज नाशिकची खासदारकी घोषित झाली नसती. तुम्ही सांगायचं ह्या गोष्टी मला. ही अशीच अवस्था गजाभाऊ कीर्तीकरांची आहे, भावना गवळीची आहे. कित्येक विद्यमान खासदारांच्या अजून जागा डिक्लेअर झालेल्या नाही आहेत, कित्येक विद्यमान खासदारांच्या, आणि त्या होणार देखील नाही. अगदी श्रीकांत शिंदेचं नाव देखील भारतीय जनता पक्षाच्या यादीत येण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे गटाची पुढची कुठलीही यादी प्रसिद्ध होणार नाही. हे तुम्हाला मी कालच सांगितलं, कुठलीही यादी प्रसिद्ध होणार नाही. आणि याची कल्पना हेमंत पाटलांना अगोदरच आलेली आहे की अशी कुठलीही दुसरी यादी प्रसिद्ध होणार नाही. त्यामुळे त्यांची चाललेली ही धडपड मी समजू शकतो. मी तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे काही स्टेटमेंट दाखवतो, एक व्हिडिओ दाखवतो. दिनकर पाटील हे वरिष्ठ पदाधिकारी आहेत नाशिक शहराचे, नाशिक जिल्ह्याचे. हे काय म्हणतात पहा ना हेमंत गोडसेंबद्दल. यावरून तुम्हाला समजेल की भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने किती मदत करणार आहे हेमंत गोडसेंना. जरा पहा. सांगतो की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे, 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहे. भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी ताकद असताना 2 वेळा हेमंत गोडसेंना निवडून दिलं. हेमंत गोडसे कोणती एक काम करत नाही, भाजपचं काम करत नाही, मतदारसंघात फिरत नाही. 10 वर्ष मतदारसंघात न गेल्यामुळं लोकांचा तीव्र विरोध आहे, तीव्र संताप आहे. आणि अहो इतका कृतज्ञ माणूस मी कुठंच बघितला नाही. ज्या मोदी साहेबांमुळे आपण निवडून आलो, ज्या शाह साहेबांमुळे आपण निवडून आलो, ज्या पक्षामुळे निवडून आलो, त्या पक्षाचे नड्डाजी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, या अजितदादा असतील, यांचा फोटोसुद्धा अहवालामध्ये टाकला नाही. आणि आपण सांगा आपण काय म्हणून अपेक्षा ठेवायची? अजितदादा गटाकडून असेल, भाजपकडून असेल, आणि भाजपची एवढी ताकद असते 2 वेळा ज्या व्यक्तीला निवडून देते नागरिक, तो नागरिक काही त्या नागरिकांची, त्या कार्यकर्त्यांची मुलाजमा ठेवत नाही. आता तसं होणार नाही. ही जागा भाजपलाच मिळणार, भाजपच लढवणार. पण काल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं, ताकद अहो कसलं पण शक्ती प्रदर्शन? 50 गाड्या पण नाहीये. आम्ही मला सांगा, पक्षाने सांगावं भाजपने मी 5,000 गाड्या घेऊन जाईल. कसलं शक्ती प्रदर्शन? 50 गाड्या म्हणजे शक्ती प्रदर्शन असतं का? तेवढं पालकमंत्री होते, पालकमंत्री महोदयांना नाईलाजाने जावं लागत असेल. ते सुद्धा मला नाही वाटत की भाजपच्या विरोधात जातील. कारण त्यांना माहिती आहे भाजपने 2 वेळा या हेमंत गोडसेंना निवडून दिलं आणि हेमंत गोडसेंनी काही काम केलेलं नाही, मतदारसंघात फिरलेला नाही. मतदारसंघातच जाऊ द्यावं. नरेंद्र मोदी साहेबांचा आणि यांचा जो माणूस फोटो टाकत नाही त्या माणसाला भाजप कदापि माफ करणार नाही आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहणार नाही. जर हेमंत गोडसे हुशार असेल तर त्यांनी उभं राहू नये. त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. 400च्या पार जागा करायच्या आहे. भाजप एकही जागा घालवणार नाही. अजून सगळा तिढा सुटलेला नाहीये. भाजप त्यांचा पण शिंदेच्या शिवसेनेचा पण दावा आहे, भाजपचा आपला देखील दावा आहे. काय भाजपची ताकद असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल. या व्हिडिओमध्ये हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पाटील काय म्हणतायत? तुम्ही मोदी साहेबांमुळे निवडून आलेला आहात. लक्षात घ्या, ही आपल्या कानाखाली एक सनसनीत चपराक काढली आहे गोडसे. भाजपची तुम्ही कामं करत नाहीत, तुम्हाला भाजपची कामं करण्यासाठी ठेवलाय बहुतेक. हे असं स्पष्ट सांगतायत भाजपची कामं करत नाहीत. आमचे 3 आमदार 100 नगरसेवक ताकद सांगतायत. 3 आमदार 100 नगरसेवक. अशीच भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील त्याही वेळेस अशीच ताकद दाखवायची सुरुवात करणार आहे आणि सगळ्या आमदारांचे पत्ते कापून टाकणार आहे. खासदारांची ही अवस्था आमदारांचं काय असणार आहे? काय म्हणाले, 50 गाड्या सुद्धा नव्हत्या शक्ती प्रदर्शनामध्ये. आम्ही तेच सांगितलं, कारण 438 माणसं होती. एखाद्या खासदाराने 438 माणसं घेऊन येऊन शक्ती प्रदर्शन करावं ही मोठी शोकांतिका. आणि यांनी बोलता बोलता पालकमंत्र्यांना सुद्धा
एक सूचनाच देऊन टाकली कदाचित. काय म्हणतात, पालकमंत्री मला वाटत नाही भाजपच्या विरोधात जातील. म्हणजे ही धमकी समजायची की दादा भुसेंसाठी? दादा भुसेंना ही धमकीच असावी लागेल, समजावी लागेल. नाही तर, आणि जर गेलेच विरोधात तर मग काय? मग उद्या दादा भुसेंचा देखील नंबर कापणार का तुम्ही? ही अशी अवस्था आहे या शिंदे गटाची. ही एक शीत आहे, भात असाच असणार आहे हा साऱ्या महाराष्ट्रभर. या शिंदे गटाची अवस्था अतिशय बिकट आहे. नाशिकच्या गोडसेंना खरं तर आमचा एक मैत्रीपूर्व सल्ला आहे, जो ह्या दिनकर पाटलांनी दिला तो अतिशय योग्य आहे की तुम्ही लढू नका. जर तुम्हाला थोडं तरी राजकारण करत असेल तर लढू नका, कारण न लढता तुम्ही तुमची इज्जत वाचवून घ्याल. लढलेत तर मात्र आता भारतीय जनता पक्षाचं आम्ही काय करत, कुणाचीही जागा तिथून होऊ दे, घोषित कुणाचीही जागा होऊ दे, जिंकणार शिवसेनेची मशाल, एवढं मात्र नक्की. मग तुम्ही राहा, हे राहा, कोणीही राहा, काही फरक पडत नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.